श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा, श्री श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. सर्वांना माझा श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण गुरुचरित्र पारायण बद्दल माहिती बघणार आहोत. सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे. आज आपण येणाऱ्या 9 एप्रिल 2026 पासून गुरुचरित्र पारायण सुरू होणार आहे. 15 एप्रिल 2026 पर्यंत. आपण आता हे पारायण कसं करायचं, काय नियम आहे, काय अटी आहे, काय त्याचे सगळे नियम आज बघणार आहोत. सगळ्यात अगोदर हा ग्रंथ कोणी वाचायचा, हा सगळ्यात मोठा प्रश्न. आणि बऱ्याच जणांना याची भीती सुद्धा वाटते की किती अवघड आहे, कसे नियम आहे, असं माझ्याकडनं होईल का, जमेल का. तर खूप सोपं आहे, अवघड काहीच नाही, केलं तर सगळं सोपं आहे. तर आपण कोणी वाचायचं हा सगळ्यात अगोदर प्रश्न पडलेला असेल तर त्याच्यासाठी सांगते मी, हा ग्रंथ कोणीही वाचू शकतो. सगळे विधवा, गर्भवती महिला, मुलं, पुरुष, स्त्री सगळे वाचू शकतात. वृद्ध पण वाचू शकतात. गर्भवती महिला हा सगळ्यात मोठा प्रश्न. गर्भवती महिला आपल्याला केंद्रामधून हा ग्रंथ, केंद्रामधलाच ग्रंथ घ्यायचा आहे, बाहेरचा प्रकाशन मधला घ्यायचा नाहीये. केंद्रामधला ग्रंथ हा गुरुमाऊलीने आपल्याला असा दिलेला आहे की आपण गर्भवती महिला, स्त्रिया, अगोदर असं होतं की स्त्रिया हा ग्रंथ वाचायचा नाही, पण आपल्याला माऊलीने ही खूप चांगली संधी दिलेली की आपण ही सेवा करू शकतो. आपल्याला हा ग्रंथ वाचायला चालतो. आणि सगळे म्हणतात एकदा तरी वाचा. आपण एकदा नाही तर वर्षातून 2 पारायण आपले होतात, सप्ताह होतात. एक दत्त जयंती निमित्त आणि एक स्वामी पुण्यतिथी, 2 होते. आणि आपण वर्षभरात प्रत्येकाने 7 पारायण आपल्या घरी करायचे. यांनी जर तुम्ही मनापासून जर केलं ना, तर कोणी श्रद्धेने आणि मनापासून जर करत असेल, शापित, बाधित, संकट आपले सगळे महाराज तारण करतात. महाराज, तुम्ही एक श्रद्धेपासून करून बघा, खूप अनुभव येतात. आणि घरी केल्यापेक्षा सप्ताह काळामध्ये तुम्ही केंद्रातच जाऊन करा. केंद्रात जर तुम्ही करत असाल, याचं फळ तुम्हाला गुरुच्या सानिध्यात केलेलं याचं फळ अनंत पटीने मिळतं. अनंत म्हणजे खूप 100,000 पट्टीपेक्षा जास्त मिळतं. घरी तुम्हाला एक पटच पुण्य मिळतं. यासाठी तुम्ही आवर्जून केंद्रामध्ये जाऊनच करा. मी ही सगळ्यांना विनंती करते. आणि आपल्या सोबत किमान 2 तरी सेवेकरी बनवा, घेऊन जा. कारण तुम्ही 2 जरी नेले तर त्याचं पुण्य तुम्हाला मिळतं. त्याच्यासाठी तुम्हाला 2 सेवेकरी, किमान 2 तरी न्या. नाही जमलं तर 1 न्या, पण अगोदर तुम्ही स्वतः करून बघा. जे नवीन असेल त्यांना सांगा. जुने सेवेकरी त्यांना माहिती. तुम्ही नवीन कदाचित असेल, तुम्हाला माहित नसेल, तर आपण या व्हिडिओमध्ये सगळं सांगणार आहे. नवीन आहात तर करून बघा. ही खूप सुवर्ण संधी आहे. हा कलियुगातील सर्व मनोकामना पूर्ण करणारा ग्रंथ आहे. आणि हा खूप वरद ग्रंथ आहे. दैवी शक्तीने भरलेला असा वरद ग्रंथ आहे. तुम्ही नक्कीच करा. आणि आपण चला याचे नियम काय असणार आहे ते बघूया. आपल्याला गुरुचरित्र 9 तारखेपासून सुरू होणार आहे. त्यासाठी आपल्याला 1 दिवस अगोदर म्हणजे 8 तारखेला 4 श्वान, 5 श्वान आणि 1 गाईला पोळीचा नैवेद्य द्यायचा आहे. पोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे संध्याकाळी. त्यांना खाऊ घालायचं आहे. 1 दिवस अगोदर आपल्याला ही सेवा करायची. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी समजा आपण पारायण सुरू करणार आहे, तर पारायण वाचनाचा वेळ तुम्ही ब्रह्ममुहूर्तापासून तर दुपारच्या 3 पर्यंत वाचू शकता. फक्त मध्ये 12 ते 12:30 पर्यंत तुम्हाला वाचन करायचं नाहीये. ही वेळ महाराजांचे, दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते. या वेळेस तुम्हाला फक्त पठण करायचं नाहीये. सकाळची 3 ते दुपारचे 3, फक्त मध्ये 12 ते 12:30 या वेळेत वाचन करायचं नाहीये. इतर तुम्ही दिवसभर करू शकता, पण सगळ्यात चांगलं ब्रह्ममुहूर्तावर करा. जर तुम्ही घरी करत असेल, ज्यांना कुणाला जवळ केंद्र नसेल, जमत नसेल, ब्रह्ममुहूर्तावर सकाळी करून घ्यायचे. आणि केंद्रात तर केंद्राच्या वेळेनुसार होतच. आणि दुसरी गोष्ट काय खायचे, तर पहिल्या दिवशी तुम्ही जे धान्य खाणारे, 1 धान्य फराळ, 7 दिवस तुम्हाला 1 धान्य फराळ करायचे. भाजीपालाच खायचा आहे. आणि त्याच्यामध्ये कांदा, लसूण पूर्णपणे वर्ज्य राहील. त्याचबरोबर 1 धान्य फराळ आणि द्विदल धान्य म्हणतात ते खायचं नाही. द्विदल धान्यामध्ये डाळी येतात. त्यापेक्षा तुम्ही हे सगळं का बरे,
आपल्याला याच्यापासून ऍसिडिटी, उष्णता त्रास होऊ नये यासाठी कांदा लसूण कांदा लसूण ब्रह्मचर्य पाळन करायचंय. म्हणजे ह्या 2 गोष्टी तर वर्जच आहे. मांसाहार कोणीही करायचं नाही. घरात तुमच्या करत असेल त्यांना करू द्या, पण तुम्ही तुमची सेवा करा. तुम्ही स्वतः तुमचे नियम पाळा. आणि झोपताना रात्री तुम्हाला जमिनीवर झोपायचंय. अगोदर 1-2 दिवस अगोदर सगळे घर व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे, सगळे कपडे धुवूनच. आणि तुम्ही जेव्हा महिला कोणी असेल, तुम्ही पारायण करताना वस्त्र कुठले घालायचे? वस्त्र तुम्ही आपले पारंपरिक वस्त्रच घाला. कुणी कुठलेही कपडे घालू नका. आपण साडीच घालायची. मुली जरी असल्या तरी साडी घाला. कपाळावर कुंकू लावा. हातामध्ये 2 तरी किमान हिरव्या बांगड्या घाला. केंद्रातली कुठेही सेवा करताना कुठेही तुम्ही घरी जरी करत असला हे गोष्टी कराच. कुंकू लावायचे आणि हिरव्या बांगड्या घालायचे. आता हे झालं, खायचं झालं. कांदा लसूण वर्ज्य, 1 धान्य फराळ करायचे. आणि नाही जमलं तर तुम्ही द्विदल धान्य खाल्लं तरी चालेल, पण 1 धान्य फराळ करा आणि कांदा लसूण वर्ज्य करायचंय. आणि आता दुसरी गोष्ट, पारायण वाचनाचा वेळ मी सांगितला. आणि संध्याकाळी आपल्याला झोपायच्या अगोदर विष्णू सहस्त्रनामचं पठण करायचंय. विष्णू सहस्त्रनामचं पठण का करायचंय? तर बघा, आपण दिवसभर वाचताना किंवा आपल्या वागण्यात बोलण्यात काही चूक होत असते. कोणाबद्दल काही बोलणं, एखाद्या वेळेस आपण विचार करतो किंवा वाचताना चूक होती. यासाठी आपल्याला विष्णू सहस्त्रनामचं पठण करायचंय. अशा प्रकारे तुम्ही पारायण करू शकता. आणि घरात तुम्ही साधी मांडणी करायची आहे. ग्रंथ ठेवायचा आहे. समोर महाराजांचा फोटो, धूप दीप दाखवून सकाळी उठून लवकर वाचलं तर अतिउत्तम. अशा प्रकारे तुम्ही वाचन करा. खाण्याचे नियम पाळा. ब्रह्मचर्याचं पालन करायचंय. अशा प्रकारे 7 दिवस. आणि जमलं तर प्रहर सेवेसाठी नक्की जा आवर्जून केंद्रामध्ये. सर्वांना याची खूप अनुभूती येते. नक्कीच केंद्रामध्ये जाऊन पारायण करून बघा. अशा प्रकारे तुम्हाला सगळ्यांना सेवा करायची आहे. काळे वस्त्र केंद्रामध्ये आणि घरीही सेवा करताना काळे वस्त्र परिधान करू नका. ही सर्वात महत्वाची गोष्ट. काळे वस्त्र आपल्याला नेगेटिव्ह एनर्जी देत असते आणि काळे वस्त्र वर्ज्य आहे. केंद्रामध्ये काळे वस्त्र चालत नाही. तुम्ही घरी कुठली सेवा करा, काळे वस्त्र परिधान करायचे नाहीये. अशा प्रकारे तुम्ही गुरुचरित्र पारायण करून बघा आणि तुम्हाला काय अनुभव येते ते नक्कीच सांगा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. आणि हो, जेव्हा तुम्ही वाचन करता तेव्हा तुमच्या आजूबाजूचं तुम्ही बाहेरचं अन्न पण खाऊ नका. परान्न वर्ज्य आहे. आणि तसेच तुम्हाला मासिक धर्म, जनन शौच, असे मृत शौच ह्या गोष्टीचे नियम करायचे. एखाद्या वेळेस तुम्हाला सुतक पडते, तुम्ही इतर कोणाला बघून वाचन कंटिन्यू करून घ्या. या ग्रंथामध्ये तुम्हाला खंड पडू देता येत नाही. तुम्ही दुसऱ्या कोणाच्या हाताने ग्रंथ वाचन करून घ्यायचंय. अशा प्रकारे करायची सेवा. नक्कीच अनुभव येईल. मनापासून, श्रद्धेपासून महाराजांना तुम्ही एकदा हाक मारली तर महाराज येतात. आपल्या भक्तांसाठी नक्कीच येतात. अशा प्रकारे तुम्ही हा ग्रंथ वाचा. नियमचं पालन करायचे. मी तुम्हाला सर्व अटी नियम सांगितलेले. अशा प्रकारे तुम्ही करून बघा. खूप छान अनुभव येतात. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.